तुम्हाला तर रॉबिन हुडची स्टोरी सांगतो. ठीक आहे. अं, रॉबिन हुड श्रीमंत लोकांना लुटतो, त्यांचे पैसे घेऊन येतो आणि ते गरिबांमध्ये वाटून टाकतो. ठीक आहे. तुम्ही त्या गावामध्ये पोलीस म्हणून जाता. आता तुम्हाला माहिती आहे की तो श्रीमंतांकडून पैसे लुटतो आणि गरिबांमध्ये वाटतो. तुम्ही पोलीस आहात, तुम्हाला त्याला पकडायचं आहे. निर्णय घ्यायचा आहे की त्याला पकडायचं की सोडून द्यायचं. नाव यू टेल मी. तुम्ही कसा निर्णय घ्या? व्हेरी गुड. कोणी म्हणते प्रोज अँड कॉन्स वापरणार, कोणी म्हणते रिग्रेट मिनिमायझेशन टेक्निक वापरणार. सो डिलेमा आहे. त्याने चोरी केली आणि त्याने चांगलं काम केलं. गुड डीड, बॅड डीड. कोणी म्हणते मी ड्युटी फर्स्ट, की कारण रॉबिन हुडला कोणी सांगितलेलं नाही ना की तू चोरी करून दुसऱ्यांना चांगलं, दुसऱ्यांचं भलं कर. रॉबिन हुडला जर खरंच एवढ्या लोकांची भलं करायची गरज आहे तर स्वतः कमावणे कर भलं. कळलं? इमोशनल डिसिजन कॅन ट्रॅप यू. एक मुलगा आहे, 12 वर्षाचा मुलगा आहे, गावाकडे राहतो. त्याची शाळा थोडी लांब आहे. थोडी म्हणजे जवळजवळ त्याला अर्धा पाऊण तास रोज चालून जायला लागतं. लांब आहे त्याची शाळा. पण आणि धड नीट रस्ता नाही आहे आणि त्याला पायवाटेवरून जावं लागतं. भरपूर वेळ जातो त्याचा. त्याच्यामुळे त्याला त्याची बाकीची कामं करता येत नाही घरातली. शेतकरी आहे तो. तर त्याला एका त्याच्या मोठ्या भावाने एक सेकंड हँड बाईक घेऊन दिली. ठीक आहे. आता ती बाईक मिळाल्यामुळे तो शाळेत लवकर पोचतो. वर अजून दोन मुलांना घेऊन जातो. सो तिघे जण शाळेत जातात. त्याची शाळा त्याच्यामुळे चालू राहिली, शाळा बंद नाही पडत आहे. तर एव्हरीथिंग गुड. पण 12 वर्षाचा मुलगा बाईक चालवतोय, जे कायद्याने गुन्हा आहे. मला सांगा, तो चूक करतोय की बरोबर करतोय? त्याने नाही चालवली बाईक तर शाळेत नाही जाऊ शकणार ना. शाळा सुटेल त्याची. किंवा अजून वर्स्ट सिच्युएशन मी तुम्हाला अजून सांगितलं की कोणतरी मुलगा आजारी पडला प्रचंड, त्याला असे अपघात झाला काहीतरी शेतातलं काम करताना, आणि मग त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचंय, कोणी मोठा माणूस दिसला नाही, त्याने त्याला बाईकवर टाकला आणि घेऊन गेला. आता 18 वर्षाच्या खालील मुलाने बाईक चालवणं गुन्हा आहे. पण तो त्याचा जीव वाचवणं पण त्याला महत्वाचं होतं. मग काय केलं त्याने? गुड बॅड? ओके. हे मी मुद्दामून एक्झाम्पल्स तुम्हाला दिले बिकॉज सगळे एक्झाम्पल ब्लॅक अँड व्हाईट नसतात. सगळे एक्झाम्पल ब्लॅक अँड व्हाईट नसतात. तुम्ही समोरच्याला बघून निर्णय घेऊ शकत नाही डायरेक्टली. जज नाही करू शकत तुम्ही अनलेस तुम्ही दोन्ही साईड बघत नाही आणि त्याचे अल्टरनेटिव्ह काय होते, त्याच्याकडे काय दुसरे अल्टरनेटिव्ह होते ते बघत नाही, तोपर्यंत तुम्ही निर्णय देऊ शकत नाही. म्हणून जजचं काम कठीण असतं. जजेस आर हायली पेड असतात, खूप रिस्पेक्टेड असतात. त्याचं कारण हे जजमेंट, निर्णय घेणं इज नॉट व्हेरी इझी थिंग. दुसऱ्यासाठी निर्णय घेणं तर अजून डिफिकल्ट थिंग आहे. अशा ठिकाणी जिथे त्यांच्या लाईफची वाट लागणार आहे त्या ठिकाणी निर्णय घेणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओके. सो बी लिटल सिरियस अबाउट दिस टॉपिक. चलो, त्यासाठी काही राईट और रॉंग आन्सर नाही आहे. ओके. विल गो टू नंबर 8. हे माझं फेवरेट टूल होतं कधी काळी. जेव्हा मी इंजिनिअरिंगमध्ये काम केलं, फार नाही काम केलं मी इंजिनिअरिंगमध्ये, जे काही 2-3 वर्ष केलं ते 5 व्हाय अनालिसिस. तुम्ही ऐकलं असेल याचं. तुमच्या कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये बऱ्याच वेळा सांगतात. 5 व्हाय अनालिसिस इज कुठल्याही गोष्टीचा रूट कॉज शोधायचा असेल, प्रॉब्लेम शोधायचा असेल, तर त्यावेळेला तुम्हाला हा अनालिसिस मदत करतो.
ओके. त्याचं फ्रेमवर्क सोपं आहे. एखाद्या गोष्टीला जर खोलात जाऊन विचार करायचा आहे तर 5 वेळाला व्हाय का हा प्रश्न विचारा. आणि 5 हे मिनिमम आहे. मॅक्सिमम तुम्ही किती वेळा विचारू शकता. ओके. कसं की एखादी गोष्ट तुमच्याबरोबर घडते. सो इथे एक्झाम्पल आहे तेच घेऊया आपण. सो तुम्ही जॉबमध्ये सॅटिस्फाईड नाही आहात. ओके. आणि त्याचं मूळ कारण जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत तुम्ही जे काही डिसिजन घेणार ते वरवरच असणार. सो यू हॅव टू रूट कॉज शोधण्यासाठी, मूळ कारण शोधण्यासाठी तुम्हाला 5 वाय अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. सो पहिला प्रश्न मी विचारला, वाय एम आय अनहॅपी ॲट वर्क? का मी खुश नाही आहे? मग मला उत्तर मिळालं की मला स्ट्रेस्ड वाटतं आणि ओव्हरवेल्ड म्हणजे काय म्हणतात, एखादी गोष्ट अंगावर येते ना अशी भीतीदायक वाटते, त्रासदायक वाटते, खूप जास्त अति आहे असं वाटतं. ओके. स्ट्रेस्ड अँड ओव्हरवेल्ड वाटतं. मग मी तिथे थांबलो नाही. मी पुन्हा त्यालाच वाय प्रश्न विचारला, वाय आय फील स्ट्रेस्ड अँड ओव्हरवेल्ड? मग जेव्हा मी त्याच्यावर विचार करेन तेव्हा मला पुढचं उत्तर मिळालं, आय हॅव टू मेनी प्रोजेक्ट्स अँड अनरिअलिस्टिक डेडलाईन्स. मला खूप कामं देऊन ठेवले बॉसने आणि सगळ्यांची अनरिअलिस्टिक डेडलाईन आहे. लगेच पाहिजे असतं त्याला. माझ्याकडे नाही एवढा वेळ, कमी वेळात नाही शक्य आहे. म्हणून मला भीती वाटते, म्हणून मला स्ट्रेस येतो. मग मी त्या पण उत्तरावर खुश नाही झालो. मी परत एकदा व्हाय विचारलं. व्हाय डू आय हॅव टू मेनी प्रोजेक्ट्स? काय आहेत बरं माझ्याकडे टू मेनी प्रोजेक्ट्स विथ अनरिअलिस्टिक डेडलाईन्स? मग त्याचं उत्तर मला मिळालं की माझा मॅनेजर आणून डोक्यावर ठेवून देतो काम. ही डझंट अंडरस्टँड हाऊ लॉंग टास्क ॲक्च्युअली टेक. मॅनेजरला कळत नाहीये, तो आपलं त्याचं काम माझ्या डोक्यावर आणून टाकतोय. पण मी हे पण उत्तर स्वीकारलं नाही. मी परत त्याच्यावर व्हाय विचारलं. व्हाय डझंट माय मॅनेजर अंडरस्टँड हाऊ लॉंग टास्क टेक्स? ओके. मग उत्तर आलं की आय हॅवंट कम्युनिकेटेड क्लिअरली अबाउट प्रोजेक्ट टाइमलाईन्स. जेव्हा तुम्हाला काम द्यायला आला होता तेव्हा मी त्याला सांगितलं नाही की या कामासाठी एवढा वेळ लागेल, कारण तो बॉस आहे म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. त्या पण व्हायवर मी थांबलो नाही. मी त्या व्हायला परत एकदा व्हाय विचारला, व्हाय आय हॅव नॉट कम्युनिकेटेड क्लिअरली अबाउट प्रोजेक्ट टाइमलाईन? मी का बोललो नाही? मग त्याचं उत्तर मला मिळालं, आय एम अफ्रेड ऑफ सिमिंग इनकॉम्पिटंट ऑर डिफिकल्ट. जर मी बोललो असतो तर बॉस रागवला असता किंवा बॉसला वाटलं असतं की मी कॅपेबल नाही आहे किंवा मला कोणालाही नाही म्हणायला जमत नाही, अशी काही कारणं निघाली असती. ओके. सो 5 वेळा व्हाय विचारल्यानंतर जे तुमच्याकडे उत्तर उरलं ते आहे तुमचं रूट कॉज. त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. ओके. रूट कॉजवर काम केलं तर मग एक एक लेवलवरती इम्प्रूव्हमेंट होत जाते. वरवर दिसणाऱ्या लक्षणावर नाही तर ऍक्च्युली आजारावर आपण काम केलं पाहिजे. रूट कॉज इज फिअर ऑफ अपिअरिंग इनकॉम्पिटंट प्रिव्हेंट्स ऑनेस्ट कम्युनिकेशन. मग त्याला सोल्युशन काय? मग मी बॉस बरोबर रेग्युलरली, विथ मॅनेजर रेग्युलरली माझा वर्कलोड डिस्कस करत जाईन. मी त्याचा स्पेशली वेळ घेईन आणि त्याला माझं वर्कलोड कसा आहे, कसा मी मॅनेज करतोय, काय त्याच्यात मला प्रॉब्लेम येतात त्याच्याबद्दल मी कम्युनिकेट करत जाईन. फार पडतं काय होईल, 2 वेळा 4 वेळा तो रागवेल, पुढच्या वेळेला काम देताना विचार करेल, कारण मी आधीच त्याला जाऊन सांगितलेलं आहे. कळलं? सो इट्स अ सिम्पल स्ट्रॅटेजिक प्रोसेस ऑफ आस्किंग वाय टू एव्हरीथिंग. किमान 5 वेळा विचारायचं असेल, 5 मध्ये उत्तर नाही मिळालं तर अजून पुढे विचारायचं. दिस इज 5 वाय अनालिसिस. व्हेरी गुड इन टर्म्स ऑफ टेक्निकल प्रॉब्लेम्स किंवा असे प्रॉब्लेम जिथे तुम्हाला पटकन रूट कॉज दिसत नाहीये. ओके. कुठलेही निर्णय गट फिलिंगवर नाही घेत होता आपण, तर अजून खोलात शिरतोय. म्हणून हे 5 वाय टेक्निक महत्वाचे आहे. 5 वाय टेक्निक आपल्याला फोर्स करते खोलात शिरण्यासाठी. ओके. कशी वाटली टेक्निक? एखादा सामना, एखादी टीम हरली तर ते 5 वाय अनालिसिस करतील. का हरलो आपण? कारण आपण सगळ्या बॅट्समनना वेळेत आउट नाही करू शकलो. आपला स्कोर तर चांगला झाला होता. मग का नाही आउट करू शकलो? मग आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये हा प्रॉब्लेम होता. त्यांचा हा बॅट्समन चांगला खेळला, त्याला आउट करायची स्ट्रॅटेजी चालली नाही. मग का नाही चालली त्याला आउट करण्याची स्ट्रॅटेजी? मग त्या आउट करण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण त्याच्या आधीच्या मॅचेस नीट बघितल्या नव्हत्या किंवा त्याने जर लेग साईडला खेळत असेल तर त्याला ऑफ साईडला आणण्याचे आपण प्रयत्न केले नाहीत किंवा फिल्डिंग प्रॉपर लावली नाही. मग का नाही फिल्डिंग प्रॉपर लावली? ऑल दॅट इज रूट कॉज अनालिसिस. हा, माझ्या मते 5 वाय इज अ जॅपनीज टेक्निक. येस, यू आर राईट. व्हेरी स्ट्रॉंग टेक्निक.
सिम्पल स्ट्रॉंग. आणि आता विथ AI तुम्हाला 5 अनालिसिस अजून सोपा झाला. चॅट जीपीटी बरोबर बोलत बोलत अनालिसिस करायचं. गुड. जाऊया पुढे नेक्स्ट टूलकडे. चला. And now we are coming to our last tool, tool number 9, सर्कल ऑफ कंट्रोल वर्सेस कन्सर्न. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, सर्कल ऑफ कंट्रोल वर्सेस सर्कल ऑफ कन्सर्न. ठीक आहे. कधी वापरणार? जेव्हा तुम्हाला अँझायटी आहे, तुम्हाला काही सुचत नाहीये. ओके, यू आर फिलिंग ओव्हरवेल्ड, विचार चालतच नाही, मेंदू बधीर झालाय, कळतच नाही, एवढे सगळे ऑप्शन्स, एवढे सगळं गडबड चाललंय की मला कळतच नाही मी काय ऍक्शन घेऊ. अनसर्टन सिच्युएशन्स, कोणी याचं उत्तर आधी शोधलेलं नाही, अशा सिच्युएशन अनसर्टन आहेत, काय होईल पुढे माहिती नाही. ओके, अशा सिच्युएशन असतात लाईफमध्ये, जिथे इनफ डेटा नाही आहे, लवकर निर्णय घ्यायचा आहे, आणि सफिशियंट इन्फॉर्मेशन नाही आहे तुमच्याकडे, आणि पुढे काय वाढून ठेवलं ते माहिती नाही, डोकं चालत नाही आहे, अँझायटी वाढली आहे. अशा जर सिच्युएशन्समध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं? यू हॅव टू क्लिअरली डिस्टिंग्विश, डिफरन्शिएट करायचं बिटवीन व्हॉट यू कॅन अँड कॅनॉट कंट्रोल. या पूर्ण प्रोसेसमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी कंट्रोल करू शकतो आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे. सो तुम्हाला ऍक्च्युली 3 सर्कल्स काढायचे आहेत. एक खूप मोठा सर्कल, त्याच्यामध्ये एक दुसरा सर्कल, आणि त्याच्यामध्ये एक तिसरा सर्कल. ठीक आहे. सो 3 सर्कल काढले एकात एक. ओके, एक मोठा सर्कल जो आहे तो बाहेरचा सर्कल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार सर्कल ऑफ कंट्रोल, किंवा तुम्ही उलट पण करू शकता, छोट्या सर्कलमध्ये सर्कल ऑफ कंट्रोल लिहू शकता. ओके, आय थिंक छोट्या सर्कलमध्ये लिहिलेलं बेटर आहे. छोटा सर्कल जो आहे त्याच्यामध्ये लिहा की कुठल्या गोष्टी तुमच्या ऍक्शनमुळे कंट्रोल होणार आहेत, जिथे तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. ओके, युअर ऍक्शन, युअर डिसिजन, युअर रिस्पॉन्सिबल, जे तुमच्या हातात आहे ते. सर्कल ऑफ कंट्रोल काय सांगतो? तुमच्या हातात काय. मग येतं पुढे सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, जे तुमच्या थेट हातात नाहीये, इतरांच्या हातात आहे, पण तुमच्या थ्रू जात आहे, तुमच्या इनपुटमधून जात आहे. तुम्ही त्याला इन्फ्लुएन्स करू शकता, तुम्ही त्या निर्णयावर प्रभाव टाकू शकता. दॅट इज कॉल्ड अ सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. मी स्वतः नाही करू शकत, पण मी देवावर पण नाही सोडू शकत, मी काहीतरी त्याच्याबद्दल करू शकतो. अशा गोष्टी सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. आणि थर्ड इज सर्कल ऑफ कन्सर्न, जिथे माझं काहीच चालत नाही, माझ्या कंट्रोलच्या सगळं बाहेर आहे. वेदर, इकॉनॉमी, इतरांनी केलेली ऍक्शन्स माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. ओके, सो जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टींची यादी करता त्यावेळेला तुम्हाला कळतं आपोआप की तुमची अँझायटी कमी होणार, कारण ह्याच्या बाबतीत मी काहीच नाही करू शकत. हे जेव्हा तुम्ही मनाला सांगता, मेंदूला सांगता, इट विल सेटल डाऊन. ती अनामिक भीती जी वाटत असते ती बाजूला होते, हुरहुर वाटत असते, माझा निर्णय चुकेल का वाटत असते, ती बाजूला होते. माझ्या हातात जे आहे तेच मी करू शकतो, दुसरं काही मी करू नाही शकत. बरोबर की नाही? आणि त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. मॅनेजिंग एन्झायटी ड्युरिंग कंपनी ले ऑफ. समजा कंपनीने ठरवलं की काही लोकांना कामावरून काढायचं, ले ऑफ्स आहे. ओके, सो माझ्या सर्कल ऑफ कंट्रोलमध्ये माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात आहे, मी माझा CV अपडेट करेन, लिंक्डइनवर जाईन, जॉब शोधायला सुरू करेन. माझ्या हातातली गोष्ट आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे. मी नेटवर्किंग करायला सुरू करेन, बघेन माझे इतर मित्रमंडळी लोक कुठे कुठे आहेत, जॉब करतायत, शोधायला सुरू करेन, जेणेकरून मला त्यांचा रेफरन्सेस मिळेल. मी अजून काय करू शकतो? मग माझे स्किल्स इम्प्रूव्ह करू शकतो थ्रू ऑनलाईन कोर्सेस. नेटबेटमध्ये ॲप इन्स्टॉल करेन आणि बघेन कोर्सेस काय काय आहेत. मी माझे खर्च कंट्रोल करेन, कारण आता पुढे किती दिवस मला जॉब मिळणार नाही माहिती नाही आहे. माझा इमर्जन्सी फंड बिल्ड करेन. जे माझ्या हातात आहे तेच मी करू शकतो. मेंटेन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड वर्क परफॉर्मन्स. तरी पण माझा जॉब जाऊ नये, त्या ले ऑफच्या शीटमध्ये माझं नाव येऊ नये, म्हणून मी काय काय करू शकतो? आय विल स्टार्ट डुईंग दॅट. माझा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायला करेन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवेन. किती सगळे लोक उदास असले तरी मी पॉझिटिव्हली काम करेन, कारण कंपनी 100% लोकांना काढत नाही कधी. ओके, सो दिस इज इन माय कंट्रोल. त्याच्या पुढे आहे सेकंड सर्कल, सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण मी प्रयत्न करेन.
आय विल कम्युनिकेट माय व्हॅल्यू टू माय सुपरवायझर. जो माझा सिनियर आहे त्याच्याशी जाऊन बोलेन, मी काय करतोय, मी का कंपनीसाठी इम्पॉर्टंट आहे, माझं नाव लिस्टमध्ये आहे की नाही आहे, याच्याबद्दल मी चर्चा करेन, बोलेन. आणि ते जर असेल तर काढण्याचा प्रयत्न करेन बॉसशी बोलत. मी ऑब्व्हियसली ते होईल की नाही मला माहिती नाही, पण आय कॅन इन्फ्लुएन्स माय बॉस. आय कॅन मेंटर ज्युनियर कलिग्स, बिल्डिंग रिलेशनशिप्स. ओके. सो माझ्याकडे जे ज्युनियर आहेत, काम करतायत, त्यांच्याबरोबर मी त्यांना गाईड म्हणून काम करेन. सो कंपनी बघेल की हा सगळ्या टीमला डेव्हलप करतोय, हा महत्वाचा माणूस असू शकेल, लीडर ज्याला म्हणतात. व्हॉलेंटिअर फॉर हाय विजिबिलिटी प्रोजेक्ट, जिथे जास्त डिमांड आहे, कंपनीसाठी जास्त क्रिटिकल प्रोजेक्ट आहे, तिथे काम करण्यासाठी मी स्वतःहून जाईन. कोणी मला टाकायची, धक्का मारायची वाट नाही बघणार. कंपनीला इनिशिएटिव्ह घेणारे लोक लागतात, स्वतःहून करणारे लोक लागतात. तुमचा बॉस तुम्हाला सांगत असेल ना, इनिशिएटिव्ह घे, इनिशिएटिव्ह घे. हाय विजिबिलिटी प्रोडक्ट, जिथे सगळेजण बघतायत, अत्यंत क्रिटिकल प्रोजेक्ट आहे, सगळे सिनियर मॅनेजमेंटचं लक्ष लागून राहिलंय, तिथे मी स्वतःहून जाऊन काम करायला सुरू करेन, व्हॉलेंटिअर करेन. आय विल मेंटेन माय टीम मोरल. जरी सगळ्यांचं मोरल डाऊन आहे, कंपनी ले ऑफ चालले आहेत, तरी सुद्धा मी कंपनीच्या बाजूने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन की का महत्वाचं आहे, ले ऑफ का गरजेचे आहे, का ते कंपनीच्या भल्यासाठी आहेत, काही लोक गेल्यामुळे काही लोकांचे जॉब वाचणार आहेत, आता पूर्ण कंपनी बुडली तर कसं नुकसान होईल. आय विल ट्राय टू इन्क्रीज द टीम मोरल शेवटच्या क्षणाला पण. ओके. तुम्ही टायटॅनिक मूवी बघितलं तर तुम्हाला कळलं असेल, टायटॅनिक मूवीमध्ये ते वाद्यवृंद आहेत, त्यांना कळलं की शिप आता बुडणार आहे, आपण सगळे मरणार आहोत. बेस्ट मी काय करू शकतो, की जे आता ऑलरेडी लोक पॅनिक झालेत त्यांच्यासाठी मी म्युझिक प्ले करेन. अँड दे स्टार्टेड प्लेइंग म्युझिक अँड दे डाईड व्हाईल डुईंग दॅट. ओके. सो सर्कल ऑफ कंट्रोलमध्ये जे आहे ते आपण करू शकतो, बाकी आपण काही करू शकत नाही. आणि देन पुढच्या गोष्टी सगळ्या सर्कल ऑफ कन्सर्न आहेत, जिथे मला चिंता वाटते पण मी काही करू नाही शकणार. कंपनीची फायनान्शियल सिच्युएशन मी एकट्याने बदलू नाही शकणार, इकॉनॉमी खराब आहे मी नाही बदलू शकणार, मॅनेजमेंटचा निर्णय मी नाही बदलू शकणार, इतर लोकांचा जॉब जाईल त्याच्यात मी पण काय करू शकणार. ओके. स्ट्रॅटेजी काय, फोकस 80% ऑफ युअर एनर्जी ऑन व्हॉट इज इन युअर कंट्रोल. 80-20 रूल, परेटो प्रिन्सिपल. 20% ऑन सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, जिथे थोडाफार तुम्ही प्रभाव टाकू शकता. अँड 0% ऑन सर्कल ऑफ कन्सर्न. चिंता करत बसायची नाही, अरे इकॉनॉमी खराब आहे, अरे कंपनी बंद होते, रडत बसायचं नाही. ओके. यू हॅव टू पुट सर्कल ऑफ कंट्रोलमध्ये जे आहे ऍक्शन करायला सुरू करा. ओके. सो दिस इज अनदर डिसिजन मेकिंग एक्स्ट्रीम स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये, जिथे डोकं चालत नाहीये, जिथे आपल्या हातात फार गोष्टी नाही आहेत, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला सर्कल ऑफ कंट्रोलवर फोकस करायचं. हाऊ इज इट, दिस टेक्निक नंबर 9 कशी वाटली? एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये लागते, ऑब्व्हियसली सगळीकडे नाही लागत. हू हॅज इन्व्हेंटेड, नॉट अ सिंगल पर्सन, अनेक वर्षांच्या, अनेक लोकांच्या अनुभवातून ट्राय करून, टेस्ट करून ह्या मेथड्स आलेले. अजून पण बऱ्याच आहेत, 50 वेगवेगळ्या डिसिजन मेकिंग टेक्निक आहेत. मी जेव्हा MBA 1 शिकवलेला, MBA 1 मध्ये मी 5-6 घेतलेल्या, त्यातली एकच मला वाटतं आज मी रिपीट केली, आयझनहोवर मॅट्रिक्स वाली. बाकी 4 त्या वेगळ्या होत्या आणि आत्ता 9 वेगळ्या शिकवलेल्या आहेत. इतरही अनेक अजून भरपूर आहेत डिसिजन मेकिंग टेक्निक्स. पण आय थिंक तुमच्या लाईफसाठी बऱ्यापैकी टेक्निक्स तुम्हाला मिळाल्यात. याच्या पुढे तुम्ही अंधारात तीर मारणार नाही, याच्या पुढे तुम्हाला भीती वाटणार नाही, याच्या पुढे तुम्हाला खूप जास्त हुरहुर वाटणार नाही, कन्फ्युजन वाटणार नाही. थोडंसं तर असलंच पाहिजे कन्फ्युजन, 10%, पण 90% क्लॅरिटी तुम्हाला येणार. हा, MBA 1 आणि 2 मध्ये भरपूर फरक आहे ना. ऑलमोस्ट 60-70% कम्प्लिटली नवीन कंटेंट आहे MBA 1 आणि MBA 2. आय डोंट बिलीव्ह इन रिपीटिंग थिंग्स. मला स्वतःला नवीन शिकायला आवडतं. ओके. गुड. थँक्यू राजेश सर. अजून एक पॉइंट आपला बाकी आहे महत्वाचा, दॅट इज इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. सो लेट्स गो टू इम्प्लिमेंटेशन. ओके. सगळे टूल्स आपण बघितले, एक मी क्विक गाईड बनवलेला आहे की कुठलं टूल कधी वापरणार तुम्ही. सिंपल बायनरी चॉईस, 2-4 ऑप्शन पैकी एक निवडायचं आहे.
तर प्रोज अँड कॉन लिस्ट निवडा, 10-10-10 रूल निवडा. इमोशनल असेल तर 10-10-10 रूल निवडा, इमोशनल नसेल तर प्रोज अँड कॉन लिस्ट निवडा. ओके. जिथे टाइम मॅनेजमेंट, प्रायोरिटी मॅनेजमेंट, आयझनहॉवर मॅट्रिक किंवा सर्कल ऑफ कंट्रोल. मेजर लाईफ चेंज, मोठे डिसिजन घ्यायचे ज्यात बदल आहे, तर तुम्हाला स्वॉट अनालिसिस करायचं आहे, रिग्रेट मिनिमायझेशन नेट फ्रेमवर्क वापरायचं. खूप सारे ऑप्शन्स असतील, खूप सारे क्रायटेरिया असतील, तर तुम्हाला वेटेड स्कोरिंग वापरायचं आहे. कॉम्प्लेक्स ग्रुप डिसिजन्स असतील, एकट्याचा निर्णय नाही सगळ्यांचा निर्णय असेल, तर 6 थिंकिंग हॅट वापरायचं आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग करायचं असेल, ओके, एखादा प्रॉब्लेम सतत त्रास देतोय, तर त्याला 5 अनालिसिस करायचं आहे. आणि इमोशनल स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतील, तिकडे तुम्हाला 10-10-10 रूल आणि सर्कल ऑफ कंट्रोल वापरायचं. सो अ ब्युटिफुल टेबल विच टेल्स यू कम्प्लिटली एकाच टेबलमध्ये कुठल्या प्रकारच्या निर्णयासाठी कुठली टेक्निक वापरायची. ओके. सो प्लीज यूज दिस टेक्निक, सॉल्व युअर प्रॉब्लेम. खूप सॉलिड कॉन्फिडंट व्हाल तुम्ही. यू विल नॉट, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल जे मी सांगतोय ह्याचं इम्प्लिमेंटेशन विल टेक यू टू 2 लेवल्स अप. इमिजिएट बदल होईल तुमच्या लाईफमध्ये. कारण आपलं सगळं आयुष्य निर्णयावर अवलंबून आहे. एव्हरी डिसिजन दॅट यू टेक. ओके. आणि निर्णयांची क्वालिटी सुधारली की लाईफची क्वालिटी सुधार. देर इज नो डाऊट अबाउट इट. ॲब्सोल्युटली नो डाऊट अबाउट इट. ओके. सो ती निर्णयाची क्वालिटी सुधारण्याचा मार्ग मी तुम्हाला इथे सांगितला. ओके. नाव विल गो टू सक्सेस प्रिन्सिपल्स. काही गोष्टी दॅट विल मेक यू मोर सक्सेसफुल इन युअर डिसिजन मेकिंग. बेसिकली 3 स्टेप्स. एक तर डिसिजन घेण्याच्या आधी, एक डिसिजन घेताना आणि एक डिसिजन घेतल्यानंतर. मगाशी कोणीतरी मला विचारलं डिसिजन घेतल्यानंतर चुकलं तर काय करायचं. एनिवे तुम्ही काय करू नाही शकणार, पण लेट अस सी काय काय आपल्याला बेस्ट सक्सेस प्रिन्सिपल आहे. बिफोर डिसाइडिंग, चूज द राईट टूल. मी आता बरेच टूल सांगितले, कॉम्बिनेशन पण सांगितलं. चूज द राईट टूल. ठीक आहे. देन गॅदर सफिशियंट बट नॉट एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन. काही लोकांना हा छंद जडतो इन्फॉर्मेशन जमा करायचा आणि ते निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. त्यांना कधीही विचारलं झाला का तुझा निर्णय, नाही अजून थोडं जमा करतोय माहिती, नाही अजून थोडा विचार करतोय, काय नाही करत आहे. टू मच इन्फॉर्मेशन इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. मी तुम्हाला माझं एक्झाम्पल सांगितलं असेल ना, मी कपडे घ्यायला जातो. ओके. सो शॉपमध्ये जाण्याच्या आधी माझं व्हिज्युअलाइज केलेलं असतं की मला कुठल्या टाईपचा कपडा पाहिजे, कुठल्या कलर मी आज घेणार आहे, कुठल्या टाईपचा कपडा घेणार आहे, कुठल्या स्टाईलमध्ये मला घ्यायचे आहेत. ओके. आणि जनरली 15 मिनिट्समध्ये माझं सिलेक्शन झालेलं असतं. 15 मिनिटात माझं सिलेक्शन झालेलं असतं. ओके. बिकॉज टू मच एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन इज टू बॅड. तुम्ही मोठ्या शॉपमध्ये गेलात, शॉपर शॉपमध्ये गेलात, तर हजारो शर्ट्स तुम्हाला दिसतील. हाऊ आर यू गोइंग टू चूज. ओके. सो तिथे एक टाइम कंट्रोल लावायलाच लागतं की पुढच्या 15 मिनिटात, अर्ध्या तासात मी फिनिश करेन. अर्ध्या तासात जो बेस्ट दिसतोय आय विल फिनिश इट, परचेस इट अँड मूव्ह ऑन. ओके. सो काही डिसिजन्स आपल्या लाईफमध्ये काय फार मोठा इम्पॅक्ट नसतो. यू कॅन ट्राय अँड मेक इट रिअली फास्ट. त्यातून तुम्हाला प्रॅक्टिस होईल, मग तुम्ही हायर मोठ्या डिसिजन्सकडे जाऊ शकता. ओके. कन्सिडर युअर इमोशनल स्टेट अँड एनर्जी लेवल्स. कारण तुमचा निर्णय हे तुमचं मन घेत आहे. ओके. तुमची इमोशनल स्टेट त्यावेळेला कशी आहे याच्यावरून तुमचा निर्णय ठरणार. तुम्ही फार वैतागलेले, रागावलेले असणार, तर त्यावेळेला प्रोज अँड कॉन्समध्ये तुम्ही कॉन्सला खूप जास्त मार्क्स देऊन बसणार. तुम्ही खूप खुश असाल, उत्साही असाल, त्यावेळेला सगळ्या प्रोजना चांगले मार्क्स द्या. सो आपल्याला त्या बॅलन्स स्टेटवर येणं गरजेचं आहे. आणि ते बॅलन्स स्टेटवर येण्यासाठी मेडिटेशन गरजेचं. ते काही रेडीमेड तुम्ही येणार नाही बॅलन्स स्टेजवर, बट यू शुड एक्सरसाइज दॅट कंट्रोल. सुखामध्ये पण मी तसाच आहे, दुःखामध्ये पण मी तसाच आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मी सांगितलं असेल तुम्हाला आधी, युधिष्ठिर. युधिष्ठिर हे नाव आहे. तुम्ही परत कधी युधिष्ठिर हे नाव ऐकलं का कुठे? फक्त महाभारतात होतं. ओके. त्याचं कारण आहे, युधिष्ठिर हे नाव ते स्पेसिफिक त्या व्यक्तीला का दिलंय, जो युद्धामध्येही स्थिर असतो. म्हणजे वाईट सिच्युएशन मध्ये पण तो स्थिर असतो, युधिष्ठिर, आणि म्हणून तो राजा आहे. ओके. कोणाला वाटेल की नाही अर्जुन श्रेष्ठ आहे, भीम श्रेष्ठ आहे. खरा श्रेष्ठ कोण आहे? किती वाईट सिच्युएशन आली तरी जो स्थिर वागतो तो खरा श्रेष्ठ, म्हणून तो राजा. सो आपल्याला त्या स्टेजवर पोहोचायचं आहे. ओके. सोपी गोष्ट नाही ऑब्व्हियसली, पण प्रयत्न नाही केला तर पोचणार पण नाही आपण कधी. सो बिफोर डिसाइडिंग, ड्युरिंग द प्रोसेस काय करायचं, राईट डाऊन युअर अनालिसिस टू क्लॅरिफाय युअर थिंकिंग. बऱ्याच वेळा आपण माइंडमध्ये थिंकिंग करतो, आपल्याला वाटतं झाली थिंकिंग. अनलेस यू पुट इट ऑन पेपर, क्लॅरिटी येत नाही.
एक बेसिक नोटबुक, पेन, पेन्सिल हातात घ्या आणि उतरवायला सुरू करा. तुम्हाला बरीच क्लॅरिटी तुमच्या थिंकिंगमध्ये येईल. ओके, सो स्टार्ट डुईंग दॅट. क्वेश्चन अझम्पन्स, बऱ्याच गोष्टी आपण अज्युम करतो की अशाच आहेत, या अशाच चालतात. क्वेश्चन युअर अझम्पन्स. 5 why जे आहे दॅट इज नथिंग बट क्वेश्चनिंग युअर अझम्पशन. अँड सीक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. वेगळे वेगळे कुठले विचार असू शकतात जे आपण 6 मध्ये शिकलो. ठीक आहे. बॅलन्स रॅशनल अनालिसिस विथ इंट्युशन. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, सगळ्या गोष्टी प्युअर अनालिसिसने होत नाही. कधी कधी छोटासा भाग इंट्युशनचा पण तुम्हाला कामाला येतो. ओके, पण 100% इंट्युशनवर डिसिजन घेऊ नका. काही ठिकाणी ते बरोबर येईल, पण काही कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये इंट्युशन विल नॉट हेल्प यू. ठीक आहे. सो ह्यांचं कॉम्बिनेशन करायला लागतं. कोणी फक्त डेटा घेऊन अनालिसिस डिसिजन नाही घेऊ शकत, कोणी फक्त विदाउट डेटा नाही घेऊ शकत. यू मिक्स बोथ इन युअर डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि आफ्टर यू टेक दॅट डिसिजन, आफ्टर डिसाइडिंग, डॉक्युमेंट युअर रिझन फॉर फ्युचर रेफरन्स, की हे निर्णय मी घेतलाय, तो मी आत्ता का घेतलाय, त्याच्या मागचं रिझनिंग डॉक्युमेंटेशन करून ठेवा. म्हणजे पुढचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सोपं होईल. जसं कोर्टामध्ये असतं ना, जुन्या केसेसचा रेफरन्स दिला जातो, सेम. सेट रिव्ह्यू डेट्स अँड मेजर डिसिजन्स. ओके, मी तर जनरली जसं तुम्हाला सांगितलं, मी डेट ठरवून टाकतो. ओके, समजा मला एखादा निर्णय घ्यायचा आहे, तो खूप लांबचा निर्णय, मी 1 वर्षानंतरची डेट ठरवेल. 1 जानेवारी 2026 ला मी हा निर्णय घेतलेला असेल, असं मी सांगून टाकतो स्वतःला. कम व्हॉट मे. मी स्वतःलाच जेव्हा टाइमलाईन देतो, त्यावेळेला माझा निर्णय प्रोसेस फास्ट होतो. ठीक आहे. सो सेट रिव्ह्यू डेट्स, की झालेला निर्णय जो आहे तो मेजर डिसिजन, त्याला मी रिव्ह्यू पण करेन की माझा निर्णय कसा चाललाय, काय त्याच्यामध्ये इम्पॅक्ट येतोय. ओके, सो दॅट इज रिव्ह्यू. आणि लास्ट, लर्न फ्रॉम बोथ सक्सेस अँड मिस्टेक. एकदा घेतलेला निर्णय बदलू तर शकत नाही. ओनली थिंग यू कॅन डू इज लर्न फ्रॉम युअर सक्सेस अँड युअर मिस्टेक्स बोथ. यशापासून आणि अपयशापासून दोघांमधून शिकायचं, मग आपले डिसिजन इम्प्रूव्ह करत जायचं. मोर डिसिजन यू टेक, मोर डिसिजन विल फेल, मोर डिसिजन यू विल फेल, मोर डिसिजन विल सक्सेस. ओके, सो हे चक्र आहे. आधी फेल झालात तर सक्सेस मिळणार, आणि जोपर्यंत तुमचं फेल्युअर रेट वाढत नाही तोपर्यंत सक्सेस रेट वाढणार नाही. कोणी माणूस आयुष्यात सगळ्या गोष्टी 100% सक्सेसफुल झालेला नाही. ही हॅज फेल्ड अ लॉट. सचिन तेंडुलकरला बॉलर बनायचं होतं. ही हॅज फेल्ड इन बॉलिंग. ओके, देन ही अटेम्प्टेड बॅटिंग, देन ही डीड व्हॉट ही डीड. प्रत्येक व्यक्तीचं तसंच आहे. मला कवी बनायचं होतं, आय फेल्ड. देन आय बिकेम इंजिनियर, तो पण अर्धा मुर्दा बनलो, आय फेल्ड, आय वॉज अ बॅड इंजिनियर. ओके, देन आय वेंट टू आफ्टर सेल्स सर्व्हिस, आय डिड लिटल बिट बेटर. देन आय वेंट टू marketing, I did little bit more uh, in that context. आणि then I went to training, I think I'm doing good. Okay, so असं आहे. Your failures will take you to better decision. I wish you all the best. Thank you for this session. Thank you for your time. Thank you for your queries, questions, and participation. Thanks a lot. ओके, आपलं लाईफ MBA टू ऑगस्ट महिन्यात संपतोय. सो जुलै आणि ऑगस्ट, 2 more months टू गो. आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू इट अगेन. मी वेगळं काहीतरी फॉर्मॅटमध्ये करायचा प्रयत्न करणार आहे, पण ते खूप साऱ्या लोकांसाठी नसणार आहे, ओपन नसणार आहे. खूप कमी लोकांसाठी जे रिअली सिरियस आहेत त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्यासाठी मी काहीतरी सुरू करणार आहे. पण आपला MBA 18 महिन्याचा प्रोग्राम ऑलमोस्ट कम्प्लीट झाला आहे. 2 more months टू गो. आफ्टर ऑगस्ट इट विल कन्क्ल्यूड. त्याच्यानंतर पुढच्या तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी यायचं असेल तर आय विल इन्व्हाइट यू फॉर नेक्स्ट समथिंग डिफरंट एक्सपेरिमेंट. AI कोर्समध्ये AI आहे. जो नवा कोर्स येणार आहे तो आधीच्या कुठल्याही पॅकेजमध्ये नाही. इट विल नॉट बी अ कोर्स पर से. तो मोर ऑर 1-to-1 थोडा छोट्या ग्रुपसाठी मी घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी फिजिकल मीटिंग्स, म्हणजे मुंबई पुणेमध्ये भेटीगाठी घेण्याचा पण प्लॅन आहे. लेट अस सी हाऊ इट वर्क्स. बरेच वर्ष मी ऑनलाईन ऑनलाईन करतोय ना. इंग्लिश लर्निंगचा माझं काम पूर्ण झालेलं नाहीये त्याच्यावर, मला करायचं आहे.
AI बेस्ड इंग्लिश लर्निंग, पण सम इट्स प्रायोरिटी नाही म्हणा त्याची. ओके. या सेशनचं रेकॉर्डिंग तुम्हाला MBA पॅकेजमध्ये मिळवता येईल. जर तुम्हाला पैकी तुमच्यापैकी कोणालाही सगळ्या MBAच्या पॅकेजचं रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर आम्हाला एक ईमेल पाठवा. मी ईमेल ID देतो आहे. ओके. यू विल गेट द रेकॉर्डिंग ऑफ एंटायर MBA 2. त्याचं प्राइसिंग वगैरे आम्ही डिटेल्स तुम्हाला पाठवू. admin@netbed.com ला ईमेल करा इफ यू आर इंटरेस्टेड. लाईफ टाईम ॲक्सेस मिळेल तुम्हाला, आणि MBA मध्ये मी जेवढं शिकवलंय एव्हरीथिंग विल गेट. चॅट जीपीटीवर इंग्लिश कसं बोलायचं हे मी AIच्या टूल्समध्ये शिकवलंय. सो तुम्ही AI टूल्स घेतले तर मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये. राजेश सर, त्याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. एआयच्या AI टूल्स पॅकेजमध्ये आहे ते. ChatGPT 4.0 नावाचं सेशन मिळेल, त्याच्यात आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू, ऑल द बेस्ट. आता मी निर्णय घेतोय की हा आजचं सेशन थांबवतो, आणि तुम्ही निर्णय घेतलात की हे सेशन आतापर्यंत बघितलं शेवटपर्यंत. दोन्ही निर्णयांसाठी धन्यवाद. थँक्यू, ऑल द बेस्ट, बाय बाय, हॅव फन, गुड नाईट, बाय.